आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सरसकट आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्हच आहे। जे टिकेल ते घ्या, नको तो हट्ट धरला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल, असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज जालन्यात व्यक्त केलं। या महामंडळाच्या कर्ज वाटपासंदर्भात आढावा घेण्यासाठी ते आज जालन्यात आले होते। दरम्यान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि तेही सरसकट द्यावं या त्यांच्या मागणीसंदर्भात नरेंद्र पाटील यांनी आज आपले विचार व्यक्त केले। आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र एखाद्या जातीचा दाखला ज्या वेळेला दिला जाईल आणि त्याच्याबद्दलची पडताळणी केली जाईल त्यावेळेला पंजोबापर्यंतच्या जर नोंदी घावल्याच नाही तर ते टिकणार नाही। हा एक मूळचा विषय। त्याच्यामुळे जे सरसकट आरक्षण द्यावं हे जरा प्रश्नचिन्ह। दुसरं आहे की लग्न झाल्यानंतर नवऱ्याची जात की तो ज्या जातीमध्ये असेल त्या जातीप्रमाणे त्याच्या भविष्याच्या वंशावळीला आरक्षण मिळतं। जर तो मराठा समाजाचा असेल तर आपल्याला आरक्षण नाहीच आहे, पण इतर समाजामध्ये जर तो गेला तर त्याला ते मिळतं। आईच्या जातीच्या आईला जर ते आरक्षण असेल तर ते परत त्यांच्या मुलांना कंटिन्यू होत नाही। हा केंद्र सरकार किंवा मग संविधान किंवा सुप्रीम कोर्टाचं काही जुने जजमेंट आहे। तर ह्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेन की जे टिकेल ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला फार चांगलं होईल, आणि जे टिकणारं नसेल आणि आपण जर तो हट्ट धरला जर ते टिकणारच नसेल तर मग आपण काही पर्याय काय एक संघर्षाला सामोरं जावं लागेल। ते संघर्ष कधी कधी जातीमध्ये होऊ शकतो, सरकार आणि आंदोलनामध्ये होऊ शकतो। त्याचा परिणाम कधीच चांगला होत नाही, त्याचा परिणाम वाईटच होतो।